मी डॉक्टर भरत वाघमोडे भाग विशेषज्ञ म्हणून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत इथे कार्यरत आहे। हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत हे संशोधन केंद्र कार्यरत आहे। इथे आपण आता जे काही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत जे काही भात जाती आपण विकसित केलेल्या आहेत, त्यापैकी जे काही आपल्या कोकणातलं म्हणा महाराष्ट्रातलं पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रात 6 लाख हेक्टर क्षेत्रावर हळव्या भात जाती घेतल्या जातात आणि त्याच्या खालचं क्षेत्र जर पाहिलं तर 6 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि आपल्या कोकणात बघितलं तर 1.25 लाख हेक्टर क्षेत्र हे हळव्या भात जातीखाली आहे। तिथे जर पाहिलं तर आपण एक साधारणतः 14 जाती आपण विकसित केलेल्या आहेत हळव्या भात जाती। त्यामध्ये अति बारीक दाण्याच्या आहेत, मध्यम बारीक दाण्याच्या आहेत, लांबट बारीक दाण्याच्या आहेत, जाड्या दाण्याच्या आहेत म्हणजे अकोट जाड्या दाण्या आहेत, लांबट जाड्या दाण्याच्या आहेत, म्हणजे अशा वेगवेगळ्या कालावधीच्या म्हणजे कालावधी 115 ते 20 दिवसाचेच आहे, परंतु वेगवेगळ्या दाण्याचा प्रकार असणाऱ्या आणि वेगवेगळे गुण वैशिष्ट्य असणाऱ्या जाती आपल्या विकसित केलेल्या आहेत। काही भात जाती आपण जर पाहिल्या तर त्या खाण्यासाठी आपण म्हणजे शिजून खाण्यासाठी आहेत, काही आपण पोह्यासाठी उपयुक्त आहेत, काही आपल्या जर पाहिल्या तर भाकरीसाठी उपयुक्त आहेत। असे वेगवेगळे गुण वैशिष्ट्य, काही इडली डोसा करण्यासाठी उपयुक्त आहेत, काही भडंग मुरमुऱ्यासाठी उपयुक्त आहे। हळव्या भात जातीचा जर आपण विचार केला तर अशा वेगवेगळे गुण वैशिष्ट्य असणाऱ्या भात जाती आणि वेगवेगळ्या म्हणजे जे काही वर्क क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण जाती विकसित केलेल्या आहेत। त्यामध्ये पेर भातासाठी उपयुक्त सुद्धा आपल्याकडे काही भात जाती आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। इथे जर पाहिलं तर आपण एक कर्जत 184 नावाची जात विकसित पहिली 1971 साली विकसित केली आणि लोकांचा म्हणजे शेतकरी बंधूंचा अतिशय ह्या जातीला मागणी असल्यामुळं आपण ह्या जातीचं आपण पुनश्च प्रसारण केलं, नोटिफाय केली आणि 2009 ला आणि आता सध्या आपल्या शिवसेनेमध्ये असणारी ही जात अतिशय सुंदर बारीक म्हणजे मध्यम बारीक प्रकारातला हा दाणा आहे, याचा सुवर्ण आहे, सांबा मसुरी आहे, ह्यासारखं म्हणजे तांदळाची गुणवत्ता आहे आणि ह्याचा तांदूळ जर पाहिला बाजारात तर तुम्हाला 70 रुपयाच्या वरती तुम्हाला त्याचा भाव तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे तांदळाचा भाव। आणि याचं उत्पादन सुद्धा हळवी जात म्हणजे फक्त 100 दिवसात तयार होणारी, 95 ते 100 दिवसात तयार होणारी वर्क क्षेत्रासाठी लागू असणारी ही जात आहे। त्यामुळे ही जात इतकी शेतकरी म्हणजे रब्बीसाठी दोन्ही फायद्याचा आहे की खरीपात म्हणजे पावसाळ्यात सुद्धा लावू शकता आणि उन्हाळ्यात सुद्धा लावू शकता, दोन्ही ठिकाणी। आज पाहिलं तर आपण विदर्भात म्हणा आपल्या सुद्धा राजनाला आहे, इथं टाटा प्रोजेक्ट आहे, काळ प्रोजेक्ट आहे, या ठिकाणी सुद्धा ही जात आपण बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात ह्याची लागवड आहे उन्हाळी सुद्धा। त्यामुळे हे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ह्या जातीचा उपयोग केला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना अधिक जो भाव आहे तांदळाचा ते मिळणार आहे। दुसरं जर अतिशय लोकप्रिय जर कोकणात जे जात असेल तर कर्जत 3 हे कारण पाहिलं तर तुम्ही लांबूनच पाहिलं तर तुम्हाला जाड्या दाण्याचे प्रकार आहेत, म्हणजे आखूड जाडा प्रकार असतो तांदळाचा जो प्रकार असतो त्यामधलं हा आहे, न लोळणारा, किडी रोगांना बळी न पडणारा आणि कुठल्याही वातावरणात तग धरणारा हा वाण आहे। म्हणजे वर्कर क्षेत्रासाठी विशेष करून अतिशय उत्कृष्ट वाण आहे। ते 115 ते 20 दिवसात तयार होणार आहे। उत्पादन क्षमता आज त्याच्या संकरित वाणासारखी त्याची उत्पादन क्षमता आहे, जवळजवळ 45 ते 50 क्विंटल पर अडीच एकरला ही उत्पादकता आहे। विशेष करून याचं गुण वैशिष्ट्य म्हणजे पोह्यासाठी अतिशय उत्कृष्ट जात आहे। इव्हन रोहा रेपोली या ठिकाणी सुद्धा या जातीची खूप मागणी आहे। इव्हन पालघर एरियात सुद्धा प्रचंड आदिवासी भागात भाकरीसाठी पोह्यासाठी या भात जातीचा उपयोग केला जातो आणि सर्वात जास्त जर इंडियन होत असेल तर ह्या रत्नागिरी म्हणजे कर्जत 3 आणि रत्नागिरी 1 ह्या भात जातीचं ह्या हळव्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दुसरं जर पाहिला तर सर्वात आपल्या देशातली आपल्या विभागातली आणि महाराष्ट्र राज्यातली सर्वात अति बारीक दाण्याची जर जात असेल, 1000 दाण्याचं वजन जर झाले 10.5 ग्रॅम पर 100,000 दाण्याचं वजन आहे आणि तांदळाची अतिशय उत्तम हे त्याची गुणवत्ता आहे आणि शिजवल्यानंतर सुद्धा तांदूळ अतिशय उत्कृष्ट बनतो। आता तांदूळ जर बाजारात पाहिलं तर 70 ते 80 रुपये किलोच्याच वरती तुम्हाला याचा भाव तुम्हाला बाजारात शेतकरी बंधूंना मिळू शकतो।
जरी बाजारात तुम्ही कर्जत 4 या ब्रँडकडे नेत असेल तरी जिनी, कोळमा किंवा वाडा कोलम या नावाखाली ह्या भात जातीचं बरेच शेतकरी विकतात त्या नावाखाली, आणि ते ओळखू सुद्धा शकत नाहीत अशी ही जात आहे. आणि उत्पादन सुद्धा याचं खूप चांगलं आहे. म्हणजे 40 क्विंटल 40-45 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं. म्हणजे शेतकरी बंधूंनी त्यांना हे आवडेल निश्चितच ही जात. तुम्ही त्याचा उपयोग करून घ्यावा. त्याचं बियाणं आपल्याकडे कर्जत इथे उपलब्ध आहे किंवा इतर बियाणं विभाग आहे विद्यापीठाचं, तिथं संपर्क साधा किंवा कोकणातील कुठल्याही संशोधन केंद्रात किंवा महाबीजकडे सुद्धा तुम्ही मागणी केली तर त्याचं म्हणजे बियाणं मिळू शकेल. नंतर कर्जत 7 ही अतिशय उत्कृष्ट भाताची जात आहे. तुम्ही पाहू शकाल रत्ना ही जी काही भात आपण खूप लोकप्रिय जात आपल्या कोकणात आणि महाराष्ट्रात होती, इव्हन भारतात पण बऱ्याच ठिकाणी घेतली जात होती, परंतु त्याला एक आपण पर्यायी वाण म्हणून एक कर्जत 7 नावाची आपण भात जात दिलेली आहे. त्याचा कालावधी जर पाहिला तर 115 ते 120 दिवसात तयार होणार आणि त्याची उत्पादन क्षमता सुद्धा 45 ते 50 क्विंटल उत्पादन देणारी जात आहे. आणि न लोळणारा, नत्रयुक्त खतास प्रतिसाद देणारा आणि भरघोस उत्पादन देणारा असा हा वाण आहे. युनिकॉर्न आणि त्याची टिलरिंग कॅपॅसिटी चांगली आहे आणि त्याचं जड म्हणजे गळ होणार नाही आणि जोडणीसाठी सुद्धा चांगला आहे. हे सगळं सर्व गुण संपन्न असणारा हा भाताचा वाण आहे. रत्नागिरी 711 नावाची एक आपण जात विकसित केलेली आहे. ती सुद्धा रत्नासारखीच दाण्याचा प्रकार आहे, लांबट बारीक दाण्याचा, आणि 115 ते 120 दिवसात तयार होणार आहे. हा सुद्धा प्रसारित झालेला आहे पण खूप जुना आहे. तरी सुद्धा काही शेतकरी कोकणातल्या काही भागात आणि इव्हन कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे सुद्धा या 711ची मागणी आपल्याला पाहायला मिळते. नंतर आपण रत्नागिरी 73 ही सर्वात हळवी, म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात हळवी जर जात असेल तर ही 73 नावाची आहे. 90 दिवसात तयार होणारा हा वाण आपण कोकणातला एकमेव आहे. आखूड जाण्या प्रकारातला आहे आणि वर्क क्षेत्रासाठी आहे आणि पोहा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. नंतर रत्नागिरी 24 नावाची ही जशी 184 आपण जात पुनर्प्रसारित केली तशीच रत्नागिरी 24 सुद्धा आपण पुनर्प्रसारित केलेली आहे. याच्यामध्ये मध्यम म्हणजे अति बारीक किंवा मध्यम बारीक दाण्या प्रकारातला आता पुनश्च प्रसारित केल्यामुळे त्याचा दाण्याचा प्रकार आहे आणि ह्याचा सुद्धा अतिशय तांदळाची गुणवत्ता उत्तम आहे. शिजवल्यानंतरची रोगविषयी मध्यम प्रतिकारक आहे आणि उत्पादन क्षमता सुद्धा याची चांगली आहे. त्याचप्रमाणे पुढे जर पाहिलं तर आपल्याला रत्नागिरी 5 नावाचा एक अतिशय हळवा प्रकारातल्या जात आहे. ही अतिशय म्हणजे अति बारीक दाण्याची आहे, म्हणजे 12.5 ग्रॅम ह्याची 1000 दाण्याचं काही वजन आहे ते आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलं आहे. खरीप आणि रब्बीला नाही पण खरीप हंगामासाठी आपण त्याची शिफारस केलेली आहे आणि उत्पादन सुद्धा एक 40 ते 45 क्विंटल 2.5 एकरसाठी आहे, म्हणजे 1 हेक्टरसाठी आहे. आणि ज्याला याचा सुद्धा भाव तांदळाचा अतिशय बाजारात 70 ते 80 रुपये प्रति क्विंटल आपल्याला मिळू शकतो. नंतर जर आपल्याला ही एक लोकप्रिय असणारी इव्हन आपल्या भारतातच नव्हे, कोकणासाठीच नव्हे तर जगातल्या झांबिया देशात सुद्धा रिलीज झालेली ही जात आहे रत्नागिरी 1. ती लांबट जाड्या प्रकारातला आहे. पोहासाठी, कुरमुऱ्यासाठी म्हणजे सर्व गुण वैशिष्ट्य असणारा हा एकमेव जर भाताची जात जर असेल तर ही रत्नागिरी 1 आहे. तर लांबट जाड्या प्रकारातले आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं पेर भातासाठी सुद्धा उपयोगात आहे. त्याचा पोहा होतो, कुरमुरा होतो, भडक मुरमुरे होतात आणि वायडर अडॅप्टिव्हिटी आहे. म्हणजे पेर कुठल्याही पातळ ठिकाणी ट्रान्सप्लांटेड म्हणजे लावून लागवड करून भात पीक घेण्यासाठी, पेर भात करण्यासाठी, वेगवेगळ्या कुठल्याही प्रकारासाठी योग्य असणारी ही भात जात रत्नागिरी 1 आहे आणि ही निश्चितच सर्वांसाठी उत्पादन क्षमता चांगली असणारी जात. आज जर कोल्हापूर त्या भागात सुद्धा आपल्या कोकणातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा खूप म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर इकडं प्रचंड पोह्यासाठी म्हणजे हे आहे, लोकप्रिय आहे. तर अशा प्रकारचे जर आपण वेगवेगळे भात जाती जर आपण पाहिल्या हळव्या प्रकारातली तर आपल्याला पाहायला मिळतील. आता एक लेटेस्ट प्रकारातील एक आपण जात कोकण सुवास नावाचं सुद्धा आपण विकसित केलेली आहे. ती बासमती टाईप मधला पहिला वाण म्हणजे हे कोकण सुवास आपण विकसित केलेला आहे. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं मध्ये बासमती सारखा लांबट प्रकारातला दाण्याचा प्रकार आहे
याच्यामध्ये सगळे जसे बासमती मध्ये गुणधर्म आहेत, याचे 115 ते 120 दिवसात तयार होणार आहे. आणि बासमती जातीमध्ये जसे आपल्याला वेगवेगळे गुणवैशिष्ट्य असतात, त्याच्यामध्ये शिजवल्यानंतर लांबीमध्ये होणारं वाढ, जाडीमध्ये न होणारं वाढ, म्हणजे त्याचे जे गुणवैशिष्ट्य आहे म्हणजे सुवासिकता आहे. आणि नंतर ॲम्बुलोजचे प्रमाण जे आहे ते मध्यम आहे, म्हणजे चिकटपणा नाही, असे सर्व गुण संपन्न असणारे हे काही. आता आपल्याला पंजाब हरियाणामध्ये जायची गरज नाही, आपल्या महाराष्ट्रातच आपल्याला बासमती प्रकारातलं हे तांदूळ आपल्याला भात वाण आपल्या कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी आपण प्रसारित केलेला आहे. आणि निश्चितच आपल्याला आपल्या राज्यात आपल्या मातीत तयार झालेला हा बासमती प्रकारातला वाण आपण आपल्या शेतकऱ्यासाठी उपलब्ध केलेला आहे. निश्चितच या शेतकऱ्यांनी बंधूंनी या वाणाची आपण मागणी जास्तीत जास्त केली पाहिजे. धन्यवाद.